पुणे शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर गँगवॉर झाल्याची माहिती समोर येतेय। वर्षभरापूर्वी झालेल्या माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा हा बदला असल्याची चर्चा सुरू आहे। ज्या ठिकाणी आंदेकर याच्यावरती गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याच ठिकाणी त्याचा बदला घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती। पुण्यातील नाना पेठेत हे हत्याकांड घडलेलं आहे। गोविंदा गणेश कोमकर या तरुणाची या गँगवॉरमध्ये 3 गोळ्या झाडून आंदेकर टोळीकडून हत्या करण्यात आलेली आहे। आंदेकर आणि कोमकर या टोळीमध्ये हे गँगवॉर झालेलं आहे। गोविंदा कोमकर हा वनराज आंदेकर याचा सख्खा भाचा होता। यामध्ये मामाच्या हत्येचा बदला हा त्याच्याच सख्ख्या भाच्याची हत्या करून घेतला गेलेला आहे। वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला खुनानेच घ्यायचा असा प्लॅन आंदेकर टोळीने केला होता। या प्लॅनचा सुगावा 2 दिवसांपूर्वी पुणे पोलिसांना लागला होता। रविवारी पोलिसांनी आंबेगाव परिसरातील एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं। त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर पुण्यात अशा पद्धतीनं आंदेकरचा बदला घेण्याचा प्लॅन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या प्लॅनची खबर मिळाल्यानं पोलिसांनी हा गँगवॉरचा कट उधळला असल्याची चर्चा 2 दिवसांपूर्वी सुरू होती। परंतु आंदेकर टोळीनं अखेर आपला प्लॅन यशस्वी केल्याचं आता समोर आलंय। त्यामुळे पोलिसांकडे याबाबतची सगळी टीप असतानाही शहरातील मध्यवस्तीत अशा प्रकारे गोळ्या घालून एकाचा खून कसा काय केला गेला अशी माहिती असतानाही पोलीस काय करत होते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय।